विधिलिखित अधुरी प्रेम कहाणी भाग 1. निखिल आणि नेहा यांचा संसार चांगला चालू असताना कसा काळाने घात घातला. जणू त्यांचं लग्न नियतीलाच मान्य नव्हतं. मी निखिल. मला कोणी भाऊ बहीण नव्हते. माझे आई बाबा आणि मी आमचं एक त्रिकोणी कुटुंब होतं. आम्ही आमच्या गावीच पुण्याला राहत होतो. आमचं गाव शहरापासून जास्त लांब नव्हतं. माझं इंजिनिअरिंग सुद्धा पुण्यात झालं आणि मला जॉब पण पुण्यातच मिळाला. सुरुवातीला मी बसने प्रवास करत होतो. बस स्टॉपवरती माझी आणि नेहाची ओळख झाली. ती कॉलेजला जायची. दिसायला छान होती. गोरा रंग, लांब केस, सरळ नाक. ती 1-2 वेळा माझ्या बाजूच्या सीटवरती बसली होती. ती मला रोज दिसायची, त्यामुळे अगदी सहज मैत्री झाली. काही दिवस मी बसने ऑफिसला जात होतो. नंतर मी 2 व्हीलर घेतली. मी माझ्या रोजच्या वेळेवरती ऑफिसला जायला निघालो आणि ती तेवढ्यात नेहा बस स्टॉपवरती येताना दिसली. मी गाडी थांबवली आणि तिला विचारलं, येते का? सोडतो कॉलेजला. ती नको बोलली. मी जाईन बसने, तुम्ही जा. अगं बस, लाजू नको. मला तू ओळखतेसच ना. तशी तू बसमध्ये माझ्या बाजूला बसायचीस की. आता का लाजतेस? पाहिजे तर मला तिकीटचे पैसे दे, मी हसून बोललो. तर ती पण हसली आणि गाडीवर येऊन बसली. मग मी गाडी स्टार्ट केली. आम्ही निघालो. तिने तसं बसताना दोघांच्या मध्ये बॅग ठेवली होती. तसं आमच्यामध्ये अंतर होता. तिला जरा अवघडल्यासारखं वाटत होतं. थोड्याच वेळात आम्ही तिच्या कॉलेजजवळ पोचलो. मी गाडी थांबवली. ती उतरून मला बाय करून कॉलेजमध्ये निघून गेली. मग मी माझ्या ऑफिसला जायला पुढे निघालो. आता मी दररोज ऑफिसला जाताना कॉलेजला तिला सोडायचो. आमच्यात चांगली मैत्री झाली होती. आता ते माझं रोजचं रुटीन झालं होतं. हळूहळू ती माझ्यासोबत गाडीवर बिनधास्त बसायला लागली. आता ती बसताना बॅग ठेवत नव्हती. बाईकवरती मध्ये मध्ये होणारा स्पर्श छान वाटत होता. मला तिच्याबद्दल आकर्षण वाटू लागला होता. ती मला आवडत होती. माझ्या मनात सारखा विचार यायचा, तिला पण तेच वाटत असेल का जे मला वाटतं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ऑफिसला जाताना तिला कॉलेजला घेऊन गेलो. तिचं कॉलेज आलं. मी गाडी बाजूला थांबवली. ती उतरली. मला बाय करून जाणार. तेवढ्यात मी तिला आवाज दिला, नेहा ऐक ना, तुझा मोबाईल नंबर देशील का प्लीज? तेव्हा तिने एकदम सहज दिला आणि ती निघून गेली. संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आल्यावर तिला मेसेज केला, होय नेहा, काय करतेस? जेवलीस का? कसा गेला आजचा दिवस? तिने लगेच रिप्लाय दिला, हो जेवली मी आत्ताच. आजचा दिवस पण छान गेला निखिल. तू जेवलास का? हो ग नेहा, मी जेवलो. माझा पण आजचा दिवस छान गेला. तेवढ्यात नेहाच्या आईने तिला आवाज दिला. नेहा बोलली, निखिल आई बोलवते, चल बाय, आपण उद्या बोलू, गुड नाईट. मी तिला ओके गुड नाईट बोलून झोपून गेलो. सकाळी रोजच्यासारखं आवरून मी ऑफिसला जायला निघालो. जाताना नेहाला कॉलेजला सोडलो. दुपारी नेहा कॉलेजमधून सुटल्यावर तिने मला कॉल केला. हॅलो निखिल, मी नेहा बोलते. आता कॉलेजमधून घरी जाते. मग आमचं असं 5-10 मिनटं बोलणं झालं. मी कॉल कट केला. मग मी माझ्या कामाला लागलो. आता आमचं दिवसेंदिवस बोलणं जास्त होत होतं. मला तिच्याशी जास्त आकर्षण होत होतं, पण बोलायची हिंमत नव्हती. तिचा मला दुपारी नेहमीच्या वेळेला कॉल आला. तेव्हा मी नेहाला बोललो, नेहा उद्या संडे आहे, तुला सुट्टी असेल ना? आपण उद्या मूवी बघायला जाऊयात का? तुला प्रॉब्लेम नसेल तरच. ती बोलली, ठीक आहे चालेल, मी येईन. मग आमचं नॉर्मल बोलणं झालं. थोड्या वेळाने बाय म्हणत कॉल कट केला. पण माझं लक्ष कामाकडे लागत नव्हतं. फक्त नेहाचाच विचार माझ्या मनात येत होता. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो. नेहाला कॉल केला. तिकडून आवाज आला, बोल निखिल, घरी आलास? काय करतोस? मी बोललो, ऐक ना नेहा, उद्या नक्की येणार ना? हो रे बाबा येते. काय करतोस? काही नाही ग, बसलोय. उद्या किती वाजता निघायचं? सकाळी 9 वाजता चालेल का? हो चालेल, बस स्टॉपवरती भेटू. मग आमचं असं थोडं बोलणं झालं.
रात्री तिच्या विचारामध्ये माझी झोपच उडून गेली होती. कसं विचारू, काय बोलू, प्रश्न मनात घर करूनच बसले होते. सकाळी लवकर उठलो, आवरलं, नाश्ता केला, तयारी केली आणि आईला मित्रांसोबत बाहेर जाऊन येतो, कदाचित बाहेर जेवेन असं सांगून घरातून निघालो. बस स्टॉपवरती नेहा वाट बघत उभी होती. तिला घेतलं आणि आम्ही थिएटरकडे आलो. संडे असल्यामुळे जरा गर्दी जास्त होती. मी तिकीट काढली. आम्ही छान असा मूवी बघितला. नंतर हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. हॉटेलच्या मागे एक गार्डन होतं. तिथे बाजूला एक छान असं तलाव होतं. त्या तलावाच्या काठी बसायला बाकडी होती. आजूबाजूला खूप सारे कपल्स बसले होते. आम्ही तलावाजवळ पोचलो. तलावातले मासे बघितले आणि बाजूच्या बाकडावर जाऊन बसलो. वातावरण एकदम शांत होतं. छान वाटत होतं. मला आतून भीती होती. तिला राग तर येणार नाही ना, पण मनाशी पक्क ठरवलं होतं की काही करून आज विचारायचं. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. ती जरा घाबरलीच. मी तिला धीर देत बोललो, घाबरू नको, रिलॅक्स नेहा, तुला काहीतरी विचारायचं आहे. तुला कदाचित आवडणार नाही, पण प्लीज रागवू नको. ती बोलली, बोल ना. नेहा, तू मला खूप आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? मला अगदी आपण पहिल्या दिवशी भेटलो ना, त्याच दिवसापासून आवडली होतीस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गं. माझा जीव आहेस तू. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. नेहा एकटक माझ्याकडे बघतच राहिली. मी तिचा हात धरून तिला जोरात हलवलं. तेव्हा ती भानावर आली. तिच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं. नेहा, काय झालं? तू रडतेस? काही नाही निखिल, तू मलाही आवडतोस. पण काय नेहा, काय झालं? निखिल, हे माझ्या कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे. मला आता जॉब करायचा आहे, कारण माझा भाऊ अजून खूप लहान आहे. त्याचं शिक्षण आता माझी जबाबदारी आहे. माझे बाबा आता या जगात नाही आहेत. त्यांना जाऊन 3 वर्ष झाली. सगळं माझ्या आईवरतीच पडलं आहे. ती पण खूप थकली आहे, पण ती दाखवत नाही. माझी आई धुणी भांडी करून आम्हाला शिक्षण देते. आता मला तिच्यासाठी काम करायचं आहे. आता घरची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या भावाचं शिक्षण होईपर्यंत मी लग्न नाही करू शकत. अगं, मी कुठे बोललो आपण लग्न उद्याच करूयात म्हणून? मी पण आता जॉबला लागलो. मला पण वेळ पाहिजे आणि तुला जेवढा वेळ तेवढा तू घेऊ शकतेस. नंतर तिचे मी अलगद हाताने अश्रू पुसले आणि तिला मिठीत घेतलं. तिला पण माझ्या मिठीत सुरक्षित वाटत होते. मग तिचे केस हळूच मागे केले आणि तिच्या कपाळावर आणि ओठावर केस केली. तिनेही प्रतिसाद दिला. थोडा वेळ आम्ही गप्पा मारलो आणि घरी निघालो. बसस्टॉपजवळ नेहा उतरली. मला बाय करून ती तिच्या घरी जात होती. माझी नजर फक्त तिच्याकडे होती. ती नजरेआड होईपर्यंत मी तिच्याकडेच बघत होतो. मग मी माझ्या घरी गेलो. आता नेहाचं कॉलेज पूर्ण झालं होतं. मी माझ्या मित्राच्या ओळखीने एका खाजगी कंपनीत तिला अकाउंटचा जॉब मिळवून दिला होता. तसा तिला पेमेंट पण चांगला होता. तिला जॉबला लागून 4 वर्ष झाली होती. घरची परिस्थिती आता पण चांगली सुधारली होती. आई तिची आता घरीच असायची. भाऊ तिचा कॉलेजला जात होता. आता माझे आई बाबा माझ्या लग्नासाठी मुली बघत होते. माझ्या आणि नेहाबद्दल दोघांच्याही घरात काही माहिती नव्हतं. नेहासाठी पण तिच्या मामाने स्थळ आणलं होतं. नेहा मला कॉल करून सांगित होती, नेहा, काही काळजी करू नको. मी माझ्या आईबाबांशी उद्या बोलतो. मी संध्याकाळी घरी आलो. आई किचनमध्ये होती. बाबा घरी नव्हते. फ्रेश झालो, सोफ्यावर बसलो होतो. मी जरा शांतच होतो. आई चहा घेऊन बाहेर आली. काय झालं रे, एवढा शांत का आहेस? तुझं डोकं दुखते का? चहा पी, बरं वाटेल. आई चहा देत बोलली. मी आईला बोललो, आई तू बस ना माझ्या बाजूला थोडा वेळ. आई बसली. बोल, काय झालं? तिने माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आई, मला एक मुलगी आवडते. मी जेव्हा जॉबला लागलो ना तेव्हापासून. तू एकदा हवं तर बघून घे.
आई हसली. अरे किती घाबरतोस, आता मोठा झालास, बाबांचं टेन्शन नको घेऊ, मी समजावेन त्यांना. अरे तुझ्या सुखातच आमचं सुख आहे ना. ती कुठे राहते आणि तिच्या घरी कोण आहेत, नाव काय तिचं? नेहा. बसस्टॉपच्या बाजूला घर आहे तिचं. ती, तिची आई आणि भाऊ तिघेच राहतात. तिचे वडील 6 वर्षापूर्वीच वारले. माझा मित्र शशांक आहे, त्याच्या ऑफिसमध्येच कामाला आहे ती. ठीक आहे, मी बाबांशी बोलून कधी तिच्या घरी जायचं ते सांगते. नंतर मी माझ्या रूममध्ये गेलो. थोड्या वेळाने बाबाही घरी आले. फ्रेश झाले. आईने त्यांना चहा दिला. आईनेच विषयाला सुरुवात केली. अहो ऐकलत का, आपल्या लाडक्या मुलाने सुनबाई अगोदरच बघितली आहे बरं का. बसस्टॉपच्या बाजूलाच घर आहे तिचं. नेहा नाव आहे. वडील वारले तिचे 6 वर्ष झाली जाऊन त्यांना. अगं कोण, दामोदरची मुलगी का? मी ओळखतो तिला, नेहा ना. अगं दामोदर गेला तेव्हा गीता वहिनीचे खूप हाल झाले होते. बिचारीने खूप कष्ट करून मुलांना वाढवलं. दामोदर तिच्या वडिलांचं नाव होतं आणि गीता तिच्या आईचं नाव होतं. आई बोली, ओळखता का त्यांना तुम्ही? अगं माझ्या शाळेपासूनचा मित्र होता तो. आपण याच रविवारी जाऊयात नेहाचा हात मागायला. चांगल्या गोष्टीला उशीर कशाला घालवायचा, सांगा आपल्या चिरंजीवांना. मी बाल्कनीत बसलो होतो. माझ्याचं पिल्लू माझ्यासोबत खेळत होतं. आई माझ्या खोलीत आली. काय करतोस रे? अरे बाबा हो म्हणाले. आणि तिच्या वडिलांना पण ओळखतात. रविवारी बघण्याचा कार्यक्रम करूयात, सांग तिला. मी आनंदाने उड्या मारू लागलो आणि आईला मिठी मारली. तिला उचलून घेतलं. आय लव्ह यू आई, जगातली सर्वात बेस्ट माझी आई आहेस तू. आई बोलते, अरे बस आता, मला किचनमध्ये कामं आहे, चल सोड. मी पण आईचा पदर धरून आईसोबत किचनमध्ये गेलो. आई चल, मी तुला कामात मदत करतो. काय करू मदत? आई हसली. आता खूप लाडात नको येऊ, जा बस बाहेर, नाहीतर माझी कामं वाढवून ठेवशील. मी सोप्यावर बसून टी व्ही बघत होतो. बाबा पण बाजूला येऊन बसले आणि मला चिडवत होते. काय चिरंजीव, आज खूप खुश आहात? आई पण किचनमधून हसत होती. आईने जेवण वाढलं, जेवणं झाली. नंतर आईला किचनमध्ये मी मदत केली. बाबा बोलले, आज आपले रत्न खूप खुश आहे, चक्क तुला किचनमध्ये मदत करतोय. नंतर मी शतपावली करून झोपायला गेलो. माझं मोबाईलकडे लक्षात नव्हतं. मी ठरवलं होते की नंतर नेहाला सांगायचं. मी सहज मोबाईल घेतला. नेहाचे 10 मिस कॉल बघून खूप घाबरलो. मी लगेच तिला कॉल केला. नेहाने कॉल उचलला. अरे निखिल, काय झालं तुला? तू कॉल का नाही उचलला? 6 वाजल्यापासून तुला कॉल करते, आता 10:30 वाजले बघ. काय झाले, ठीक आहेस ना? मी बोललो, अगं मी ठीक आहे, तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे, नेहा बोलली. अगं आज मी खूप खुश आहे. आईबाबांना आपल्याबद्दल सांगितलं, त्यांचा होकार आहे आणि रविवारी तुझ्या घरी आम्ही येणार आहोत. माझे बाबाही तुझ्या बाबांना ओळखतात. नेहाचाही आनंद गगनात मावेना. ती खूप खुश झाली. बरं नेहा, आता झोप, आपण उद्या बोलू. आय लव्ह यू शोना, गुड नाईट, बाय. नेहाने तिच्या आईला पण सांगितलं. तिची आई पण माझ्या बाबांना ओळखत होती. तिच्या आईने तिच्या मामाला बोलावून घेतलं. बाबांनीही काकांना सांगितलं होतं. रविवारी दुपारची जेवणं झाल्यावर मी, आई, बाबा आणि काका आम्ही चौघे तिच्या घरी गेलो. मी दारावरची बेल वाजवली. तिच्या आईने दार उघडला. अशोक भाऊजी, या ना घरात. माझ्या बाबांचं नाव अशोक आहे. आम्ही चौघे घरात सोप्यावर बसलो. बाबांनी तिच्या आईची विचारपूस केली. आमच्या चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. नेहासुद्धा आमच्यासोबत बसली होती. बाबा बोलले, गीता वहिनी, मला तुमची मुलगी माझी सून म्हणून आवडली, पण माझी एक अट आहे. तेव्हा सगळ्यांचे चेहरे अगदी चिंताजनक वाटू लागले. तेव्हा नेहाची आई बोलल्या, बोला ना भाऊजी, कसली अट आहे? तुम्हाला तर माझी परिस्थिती माहितीच आहे. तेव्हा बाबा म्हणाले, वहिनी, मला दामोदर गेल्यापासून माहिती आहे तुम्ही कसे दिवस काढले ते, पण आपण मुलांचं लग्न साध्या पद्धतीतच करायचं.
आम्हाला एक नारळ आणि मुलगी द्या, बस, बाकी काही नको. आणि हां, जोपर्यंत तुमचा मुलगा तुमच्या घरची जबाबदारी सांभाळू शकत नाही तोपर्यंत जबाबदारी नेहाची असेल. सगळे अगदी खूप खुश झाले होते. नंतर माझे काका बोलले, पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त बघून तुम्हाला कळवू. आम्ही घरी आलो. बाबा आणि काकांनी गुरुजींना भेटून पुढच्या महिन्याचे मुहूर्त काढले आणि नेहाच्या आईला कळवलं. लग्नाची तयारी झाली. बस्ता वगैरे घेऊन झाला. 60 ते 70 लोकांमध्येच आमचं लग्न सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. मी आणि नेहा खूपच आनंदात होतो. तशी आम्ही ऑफिसमधून 20 दिवसाची सुट्टी घेतली होती. पूजा झाली, देवदर्शनाला गेलो. अजून तशी 10 दिवसाची सुट्टी बाकी होती. हनीमूनसाठी आम्ही गोव्याला गेलो होतो. आम्ही तिकडे जातानाच प्रवासात थकलो होतो. तिकडे गेलो, फ्रेश झालो आणि बीचवरती जाऊन फोटो काढले. जरा फिरलो आणि रूमवरती आलो. त्या दिवशी कोण नव्हता आम्हाला डिस्टर्ब करायला. ती बाहेर बाल्कनीत उभी होती. मी तिला जाऊन पाठवून घट्ट मिठी मारली. ती थोडी दचकली. तिला उचलून घेऊन आत बेडवरती आलो. तिने मला घट्ट पकडलं होतं. मी तिला शांत बेडवरती ठेवलं. तिची ओढणी बाजूला करून तिच्यावरती झोपलो. तिला तिच्या कपाळावर, ओठावर, गळ्यावर हळूवारपणे किस करीत होतो. ती पण प्रतिसाद देत होती. मी तिच्या पोटाकडे झुकलो तेव्हा ती जरा दचकली. काय झालं बाबू, मीच आहे ना, मी आता तुझा नवरा आहे. तिनेही छान प्रतिसाद दिला. मी आता तिच्यात पूर्णपणे विरहीन झालो होतो. 2 शरीर, आत्मा मात्र एक होता. 2 जीवांचे मिलन झाले होते. 2 जीव एकमेकांच्या कुशीत विसवले होते. मला हे जग छोटंसं वाटत होतं. जणू स्वर्ग सुखच मिळालं होतं. दिवस कसे गेले कळलेच नाही. नंतर आम्ही पुन्हा माघारी परतलो. 2 दिवसांनी आम्ही ऑफिसला जायला निघालो. मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.